नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय बातमी घेऊन आलेलो आहे। तर काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर विषय असा आहे मित्रहो, अखेर नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार राज्य शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य अधिकारी शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते। वर नमूद शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी जीपीएफ व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय दिसण्यात येत आहे। संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन ओल्ड पेन्शन व त्या अनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून 6 महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक असणे आहे। तसेच जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी 6 महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय ऑप्शन देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील। यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी हे प्रथम दिलेला ऑप्शन पर्याय हे अंतिम दिसणार आहे। जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा। हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्या तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत द्यावे। तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे खाते तात्काळ बंद केले जातील। जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्या अधिकारी कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदाय निवृत्ती वेतन खात्यातील एनपीएस याच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहेत। जुनी निवृत्ती वेतन ओपीएस व त्या अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एनपीएस राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येईल। माझ्या तमाम कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की बंधूंनो, 2005 पूर्वी जाहिराती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागत आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे। पण जुन्या पेन्शनच्या योजनेच्या लढ्याला कुठेतरी खच्चीकरण करण्याचा हा निर्णय असू शकते। म्हणजे 2005 नंतर लागलेले कर्मचाऱ्यांना ओपीएस लागल्यामुळे नवीन पेन्शनमध्ये जी आमची मागणी करणाऱ्यांची संख्या होती त्याच्यात कमी नक्कीच होणार आहे। परंतु बंधूंनो, याच्यामध्ये मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की जरी जुनी पेन्शन योजना लागू झाली तरी परंतु जुन्या पेन्शन सर्वांना सरसकट लागू करावी। 2005च्या नंतरही लागलेल्या सगळ्यांना सरसकट लागू करावी, याकरिता आपला लढा सतत सुरू ठेवावा। याकरिता मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो। तुम्हाला काय वाटते, तुम्ही आपले मत कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।